रिदम 11 संघाने कुठेतरी गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. तर अभिषेक आपला एक खेळाडू पाठवा, कोणतरी आपला फॉर्म न्यायचा. आपले खेळाडू सर्व खेळाडूंचे पैसे जमा झालेत की बघायचे आहे. पेन आणि तुम्हाला आपली प्लेयर लिस्ट दिली जाईल. जो रिप्लेसमेंट असेल त्याच्याकडून ते पैसे घ्यायचे आहेत. आलिशन जबरदस्त सामना बघितला. वन मॅन शो पद्धतीने धावा कुठल्या अभिषेक पाटील याच्या फुलातून फलंदाज आपण बघितले. या सामन्यामध्ये देखील कोण बरसेल कोण गरजेल नक्कीच येणाऱ्या काही वेळावर आपल्याला कळेल. सुप्रियम आणि त्याचप्रमाणे मला वाटतं तर बघूया पहिल्या षटकासाठी गोलंदाज विपुल मालिया, एक अफलातून ऑलराऊंडर. त्याच्या समोर जर आपण पाहिलं तर बघूया. चला सामन्याला सुरुवात करायची आहे. ऑर्सन आणि त्याचप्रमाणे सुप्रियन असे दोन खेळाडू मैदानाच्या पार प्लेच्या षटकासाठी नक्कीच इन्व्हाइट केले ते म्हणजे विपुल याला. पहिला चेंडू घेऊन दुसऱ्या सामन्यातील बघूया विपुल कशा पद्धतीचा मारा असेल. बघूया पहिला चेंडू नक्कीच मोठा फटका मारायचा. पुढे येऊन चेंडू मागे जात आहे. धावून पूर्ण करायचे आहेत. एक धाव पूर्ण केली, दुसरी धाव सटणे आणि थ्रो येईपर्यंत 2 धावा पूर्ण. बघूया पहिला चेंडू बघितला. पहिल्या चेंडूवर 2 धावसंख्येने खातं उघडले ऑर्सन यानं. बघूया पुन्हा एकदा विपुल आपल्या षटकातील पुढील चेंडू घेऊन ऑर्सन यांच्यासाठी कुठल्या पद्धतीचा मारा असेल. यावेळी पुन्हा एकदा चांगला फटका आहे. धावून पूर्ण करायचे आहेत. एक धाव पूर्ण. पुन्हा एकदा बघूया दुसरे धाव गेलेले आहेत. चेंडू फील करेपर्यंत पुन्हा एकदा 2 धाव पूर्ण. या 2 धावसंख्येने संघ पोहोचेल तो म्हणजे 4 या धावसंख्येवर 2 चेंडू विपुल यांच्या षटकातून टाकून झाल्यात. नक्कीच चांगली फलंदाजी, चांगली रनिंग बिटवीन विकेट्स आपल्याला बघायला भेटते. ते म्हणजे 2 खेळाडू, एका बाजूला पण ऑर्सन तो दुसऱ्या बाजूला सुप्रियन. बघूया विपुल आपल्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन विपुल ऑर्सन यांच्यासाठी यावेळी पुन्हा एकदा नक्कीच चांगला चेंडू. बघूया पुन्हा एकदा फंबल. आणखी एक धाव मोजली जाईल. नक्कीच चांगला चेंडू होता. वारंवार खोलवर टप्प्याचे चेंडू टाकत आहेत. धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या 5 झालेल्या आहेत. आपल्या षटकातील पुढील चेंडू घेऊन विपुल मारा करेल तो म्हणजे पुन्हा एकदा सुप्रियन याच्यासाठी. आता मात्र चौथ्या चेंडू फेस करण्यासाठी सुप्रियन गेलाय. बघूया ह्यावेळी नक्कीच बॅट वरून आणि चेंडू खाली. नक्कीच चेंडू पडल्यानंतर थोडासा खाली चेंडू राहिला. निर्धाव चेंडू जातोय. तब्बल 4था चेंडू निर्धाव येतोय. याच्या अगोदरच्या 3 चेंडूवर धावा आल्या होत्या. बघा पण नक्कीच पार प्लेचं षटक आहे. तुम्हाला गॅपमध्ये फटकेबाजी करावी. आपण बघितलं तर भरपूर मोठा गॅप आहे. आणि आमचे YCB ट्रेनर कृष्णा गवली यांचं देखील आगमन झालेलं आहे. संपूर्ण YCBच्या फिटनेसच्या मागे कृष्णाचा मोठा हात आहे. बघूया एक धाव. नक्कीच जरी ती रायनलची इंजुरी असेल, ॲल्सनची इंजुरी असेल, प्रत्येक खेळाडूला योग्य ती ट्रीटमेंट
एक शेवटचा चेंडू राहिलेला आहे. बघूया, फिपुल अतिशय चांगली गोलंदाजी आतापर्यंत, की जम्बो किंगला इथून आपला गेअर बदलावा लागेल, कारण पॉवर प्लेचे षटक आहेत, पॉवरफुल फलंदाजी करावी लागेल तुम्हाला. बघूया, फिपुल अतिशय चांगली गोलंदाजी आतापर्यंत त्याच्या माध्यमातून झालेली आहे. ह्यावेळी लेग स्टंप सोडून जाणारा चेंडू होता, कदाचित वाईट देखील झाला असता. धावा या धावूनच पूर्ण करायच्यात. यावेळी नक्कीच क्षेत्ररक्षण चांगलं होतं, फेकी थोडीशी खराब, पण नक्कीच बॅकअपला भरपूर खेळाडू होते. एक संपूर्ण संघ मैदानाचाच होता. या एक धावसंख्येने संघाची धावसंख्या होईल. आमचे सांगतील स्कोरर अविनाश पाटील कालच्या पहिल्या दिवसापासून देखील अतिशय चांगली स्कोरिंग त्याच्या माध्यमातून डिका स्पोर्टच्या साहाय्याने करत आहेत. तर चला, डीजेला संधी देतोय तोवर आपला पुढचा गोलंदाज लगेच काढायचा आहे. चला, अतिशय चांगला गोलंदाज, तेज तर्रार ही त्याची खासियत आहे. वेलकम कृष्णा. नक्कीच पहिल्याच दिवसामध्ये त्यांचा संघ देखील बघितला, शेवटच्या सामन्यामध्ये त्यांचा पराभव झाला. तर चला, घाई करायच्या मित्रांनो, टायमरकडे देखील लक्ष ठेवलं पाहिजे. विपुल आपण वेल जास्त घेतो, याच्याकडे लक्ष द्या. बॅटर अजून एक आउट झाला नाही, फक्त तो तुमचाच टाइम, तुम्हीच टाइम घेत आहेत. बघूया पुन्हा एकदा, रनिंग मध्ये वेध येतोय. नक्कीच नवीन खेळपट्ट्या आहे त्या ठिकाणी, तो स्लोप थोडासा, आणि अश्मर्ट चेरवस यांना थोडं देखील अडथळ असली तर ते थांबतात. आपण मोरवाच्या मैदानावर देखील बघितलं असेल, एक चेंडू टाकण्यासाठी तो 4 वेळा थांबला होता. ह्यावेळी चांगला फटका आहे. बघूया, क्षेत्ररक्षक तिथे अजय आहेत. अजय आणि सेफ हँड ऑफ, उत्तम चौक म्हणा, कारण नक्कीच अजय कधी कधी असं करतात की कठीण झेलला सोप्पा बनवतात आणि सोप्पा झेलला कठीण बनवतात. इथे चांगला झेल आणि इथून फलंदाजाला परतावं लागेल. डीजेला तोवर आम्ही संधी देतोय. कमॉन डीजे, यू गए यू आए. तर बघूया, झेरोस याच्यासाठी आव्हान आहे कृष्णा यांच्या मार्फत. फ्लेक्सिफिट जिम जर हॅट्रिक साध्य केली झेरोस याने तर 1000 रुपये दिले जातील. बघूया, झेरोस आपल्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन नवीन आले फलंदाज लिंकन, एक अतिशय घातक फलंदाज. चांगला फटका गॅप मध्ये आहे, चांगला फटका. फमाट तिथे क्षेत्ररक्षकाने आशा सोडले, चौकार येईल आणि अशाच पद्धतीचे फटके खेळावे लागतील, कारण नक्कीच आपण एकदम गोल सीमारेषा बनवलेल्या आहे. आता डिक्लेअर झोन फक्त आणि फक्त मागेच आहे, पण तुम्हाला अशा पद्धतीचे फटके खेळावे लागेल. निंकल याच्यामध्ये क्षमता आहे, ग्राउंडच्या चारही दिशेने
फटकेबाजी करण्याची. बिपिन याने विकी याच्यासाठी आव्हान आहे. विकी याने जर एक जरी झेल टिपला तर प्रत्येक झेलसाठी सॅमसन पटेल यांच्याकडून 100 रुपये दिले जातील. बघूया पुन्हा एकदा चेरवस, पुन्हा एकदा जबरदस्त कव्हर ड्राईव्ह, क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह. किती धावा येऊन जाईल? आणखी एक 4 धावा, आणखी एक बॅक टू बॅक चौकार. कम ऑन डीजे. म्हणजे 15 जबरदस्त फलंदाज. नक्कीच मी लिंकन याला टेनिस क्रिकेटमध्ये तेवढी फलंदाजी, पण नक्कीच बीच क्रिकेटमध्ये जेव्हा तो फलंदाज, नक्कीच माझ्या आवडत्या बॅट्समॅन लिस्टमधला एक आवडता खेळाडू आहे. नक्कीच प्रत्येक दिशेने फटका मारण्याची क्षमता त्याच्यामध्ये आहे. नक्कीच आपण बघितलं तर 2 ऑफच्या दिशेने जबरदस्त फटके. ऑफची दिशा देखील नक्कीच नक्कीच मनगटाचा वापर आणि नक्कीच मनगटात असलेली पॉवर नेहमी त्याच्या माध्यमातून स्ट्रोकद्वारे आपल्याला दिसली जाते. बघूया तिसरा चेंडू घेऊन जेरवस पुन्हा एकदा. यावेळी पुन्हा एकदा गॅप मध्ये आहे, पण नक्कीच खेळपट्टीची मला वाटतं 7 तिथे भेटत आहेत. या 2 धावसंख्ये संघाची धावसंख्या होईल ती म्हणजे 17 धावा पूर्ण. नक्कीच आता मात्र कुठेतरी जेरवस कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय. बघूया पुन्हा एकदा जेरवस मारा गेले लिंकन यांच्यासाठी. लिंकन एका बाजूने आता चांगली फलंदाजी करायला जरूर लागलाय. यावेळी पुन्हा एकदा चांगला चेंडू, चांगला चेंडू, निर्धाव चेंडू येईल याने. आता मात्र शेवटचा चेंडू. पहिल्या चेंडू नक्कीच घडी बाद केला होता, त्याच्यानंतर 2 चौकार, परत दुहेरी धाव, निर्धाव चेंडू. आता मात्र शेवटचा चेंडू असेल. षटक क्रमांक 2 वरील धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या 17 अद्यापपर्यंत मला वाटतं एकही अवांतर धाव या 2 षटकामागे तब्बल 11 चेंडूवर अद्यापपर्यंत एकही अवांतर धाव आली नाही. ही चांगलं क्रिकेट आहे. यावेळी पुन्हा एकदा समोरच्या दिशेने स्वरूप याने एका हाताने अतिशय चांगल्या रीतीने नक्कीच चेंडू लाडवलाय. एक धाव असेल फक्त. या एक धावसंख्येने संघाची धावसंख्या होईल ती म्हणजे 18 धावा पूर्ण. ओव्हर ओव्हर ओव्हर. या ओव्हर मध्ये किती झाले? 11 आले. 11 17 मग पहिल्या ओव्हरला 7 आले होते. 7 बाबा या एक एक खेळाडू पाठवा इथं स्कोरिंग साठी. एव्हा पहिल्या ओव्हर मध्ये पहिल्या 2 चेंडूवर 2-2 धावा, परत सिंगल आणि डॉट आणि परत सिंगल आणि परत सिंगल, अशा 7 धावा आल्या होत्या. त्यांना घेऊ दे टाइम. आपण वॉर्निंग केली, त्यांच्याकडे फक्त 8 मिनिटं राहिलेले आहेत 2 षटकं संपवण्यासाठी. आपण आपले कॉल्स दिलेले आहेत, त्यांना माहिती आहे. त्यांना त्यांचा वेळ घेऊ दे. चला तिसऱ्या षटकासाठी पुन्हा एकदा विपुल याला सांघिक तिसरं वैयक्तिक दुसरं षटक घेऊन गोलंदाज विपुल मालिया. तर डीजेला विनंतीवर एक गाणं वाजवा तोपर्यंत, आम्हाला माहिती आहे.
क्रमांक 3 साठी विपुल आलेले आहेत. यावेळी चांगला फटका बघूया, अजय आहे तिथे, चांगलं क्षेत्ररक्षण. फेकी नक्कीच थोडीशी वाईट जरूर होते पण बॅकअप चांगला होता. या एक धावसंख्येने संघ पोहोचेल 19 या धावसंख्येवर. बघूया पुन्हा एकदा पुढचा चेंडू घेऊन. यावेळी का चेंडूला सोडून दिलं हे मला देखील कळलं नाही. वेल होता, जागा होती, सर्व गोष्टी होत्या, कारण भरपूर मोठा गॅप होता त्यात. जरी कड लागली असती तरी चौकार आला असता. पण नक्कीच सुप्रियाने कुठेतरी चेंडूला सोडून दिलं होतं. इथून धावा बनवायला लागतील प्रत्येक षटकामध्ये. या धावा सर 50. यावेळी चांगला फटका आहे, बघूया पुन्हा एकदा. तिथे क्षेत्ररक्षक आहेत, सिल्वेस्टर आहेत, चांगलं क्षेत्ररक्षण. सॉरी, हेडन आहेत. बघूया पुन्हा एकदा विपुल. यावेळी बघूया गॅप मध्ये आहे, 2 क्षेत्ररक्षक जरूर आहे. किती धावा असतील आमचे प्रेक्षक सांगतील. हा येतोय चौकार, 1 बाउन्स, 4 धावा. डीजे चौकाराच्या साने संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे बघूया पुन्हा एकदा विपुल आपल्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन. यावेळी चांगला चेंडू होता पण नक्कीच यष्टीरक्षक जेडी थोडेसे नक्कीच लांब राहिले. एक धाव जरूर भेटेल. या एक धाव संख्येने संघ पोहोचेल 25-25 या धाव संख्येवर. शेवटचा चेंडू तरी मॅच चेंडू घ्यायचा पंचांना विनंती असेल. धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या 25. अजून या षटकातील शेवटचा चेंडू टाकून व्हायचा आहे. पहिल्या ओव्हरमध्ये विपुल याने 7 धावा खर्च केल्या होत्या. या ओव्हरमध्ये आतापर्यंत त्याने 7 धावा खर्च केल्यात. अजून एक चेंडू टाकून व्हायचा आहे. बघूया यावेळी जबरदस्त गतीमध्ये बदल केला होता पण फटक्यामध्ये बदल करून दाखवला सिप्रियन याने आणि चेंडूला पाठवलं सरळ पत्रावर. 6 धावांसाठी षटकार. डीजे धावसंख्या विचार केला, धावसंख्या झाली त्यांचे स्कोरर सांगतील 31. 31 धावा. जर करेक्शन असलं लगेच आमच्यापर्यंत सांगा. चौथ्या षटकासाठी आलेले आहेत ते म्हणजे स्वरूप आणि शेवटच्या षटकासाठी 3 मिनिटं बाकी आहेत तुमच्या जवळ. बघूया मांडुडी क्षेत्ररक्षण. बघूया भीम आणि सुप्रियम लिंकन आणि सुप्रियम चांगली फलंदाजी करत आहेत. यावेळी फुल टॉस जेवढ्या जोरात टाकला होता तेवढ्या जोरात बाहेर पाठवला आहे लिंकन याने. षटकार. 6 धावा. स्वरूप यावेळी नक्की संधी आहे. बघूया सत्यम आणि सत्यम याने काय केलेलं आहे. यासाठी 100 रुपये लावले होते का सॅमसन याने, पण ते जेडी साठी लावले होते.
आता मात्र हँडसम बॉयच्या प्रत्येक खेळाडूसाठी लावावे लागतील आब्राम असं सांगत आहेत, कारण त्यांना माहित आहे तोटा तर होणार नाही. नक्कीच संधी होती, कारण नक्कीच ही विकेट महत्वाची होती. ज्याच्या बॅटामध्ये आतापर्यंत मला वाटतं 20+ धावा आल्यात. 24 धावा 10 चेंडूवर कुठल्या आहेत, आणि नक्कीच त्याचाच तुम्ही एक सोप्पा झेल बघूया. स्वरूप पुन्हा एकदा उडवलंय त्याच दिशेने त्याच बाजूने, आणखी एक बिगी षटकार. 6 धावा डीजे. लहान मुलं आहेत तिथे आईवा आलिशान, आणि डीजे देखील मला वाटतं डीजे वाल्याचा संघ आहे म्हणून डीजे देखील अतिशय चांगली चांगली गाणी त्यांच्यासाठी वाजवत आहेत. जबरदस्त फलंदाजी. इथून कमबॅक करावं लागेल स्वरूप याला. बघूया आता चांगला चेंडू, आता चांगला चेंडू. धावसंख्येचा विचार करावा लागेल. धावसंख्या झाली ते आमचे स्कोरर सांगतील. 44 44 धावा. अजूनही या षटकातील 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. बघूया पुन्हा एकदा स्वरूप. यावेळी नक्कीच इनफिल्डच्या वरून चांगला फटका आहे. बघूया धावा पलून पूर्ण करायच्या आहेत, आणि मला वाटतं यस चेंडू जाईल सीमा रेषा पार. आणखी एक चौकार. वरून बॉल. लिंकन लिंकन बॉल पकड. डायरेक्ट एसटी दिसलेला. नक्कीच या 4 धावसंख्येने संघ पोहोचेल तो म्हणजे 48. म्हणजे या ओव्हरमध्ये धावा भरपूर खर्च होत आहेत. आतापर्यंत 17 धावा खर्च करतोय स्वरूप. इथून कमबॅक करावं लागेल स्वरूप याला. बघूया यावेळी पुन्हा एकदा आउटर एज होती. बघूया धावा पूर्ण करायच्या त्या म्हणजे पलून स्वतः यष्टीरक्षक तिथपर्यंत गेले होते. 2 धावा भेटतील. या 2 धाव संख्येने संघाच्या 50 धावा 4 षटकावर पूर्ण केल्या आहेत. अतिशय चांगली म्हणते की सुरुवात चांगली झाली नव्हती, पण नक्कीच मध्यांतर अतिशय चांगला झालेला आहे. त्याला शेवटच्या षटकासाठी आता जिथे 5 खेळाडू तुमचे होते तिथे आता 4 ठेवायचे आहेत, कारण तुम्ही 2 मिनिटं जास्त घेतलेले आहेत. येस पाणी घेऊन जायचं आहे. बघूया शेवटचं षटक. वाटतं ऑप्शन होते जर बघितलं तर स्वतः संघ मालक रेनॉल्ड होते, पण कुठेतरी स्वतःवर विश्वास न दाखवता त्यांनी स्वरूप याच्यावर विश्वास दाखवला. नक्कीच विकी विचार केला तर विकी गोविंद सुद्धा गोलंदाज होते, पण नक्कीच कुठेतरी यंग खेळाडूंना प्राधान्य देण्याचा प्रयत्न. स्वरूप याच्याकडे क्षमता होती, पण नक्कीच त्याचे चेंडू काहीसे पडले नाही. जास्त ओव्हरपिच चेंडू टाकले. बिपिन देखील प्रश्नामध्ये आहे की काय करायचं, कुठे नेऊन जायचं यांना. पन्नास धावा झालेल्या आहेत. शेवटचं षटक हेडन याला कुठेतरी जास्त उशिरा गोलंदाजी मार्कवर हाणलाय का नक्कीच कुठल्या तरी खेळाडूसाठी, कारण अजून 2 ते 3 तगडे फलंदाज त्यांच्या डगआउट मध्ये. याचसाठी मोठं हेडनला शेवटच्या षटकासाठी ठेवलं असेल, कारण एक चांगला ऑलराऊंडर खेळाडू आहे हेडन. तर नक्कीच UCPL म्हटली तर एक अशी स्पर्धा आहे, मी जर बघितलं तर आपल्याच उत्तम परिस्थितीत 4-5 मुलं आहेत जी आपले कॉन्ट्रॅक्ट बाहेर जाण्याचे कॉन्ट्रॅक्ट फक्त पोस्टपोन करतात. त्याच्यामधलं हेडनचं नाव घेईन, प्रशांतचं नाव घेईन, आणखी 2-3 मुलं आहेत ज्यांनी फक्त आणि फक्त UCPL खेळण्यासाठी त्यांनी EVNचं नाव घेईन की फक्त त्यांनी ही स्पर्धा खेळायची असते म्हणून ते त्यांच्या बाहेर जायचे कॉन्ट्रॅक्ट पोस्टपोन करत असतात. एवढं त्यांचं क्रिकेटवर प्रेम आहे, या स्पर्धेवर प्रेम आहे. नक्कीच त्यांचे देखील आम्ही मनापासून आभार आहोत की एवढं प्रेम तुम्ही या स्पर्धेसाठी दिलंय. कारण नक्कीच ही स्पर्धा कुणाची एकाची होऊ शकत नाही, किंवा एकाने ही स्पर्धा किंवा एका संघाने किंवा एका खेळाडूने ही स्पर्धा होणारच नाही. जोपर्यंत आपण सर्व एकत्र येत नाहोत तोपर्यंत ही स्पर्धा पूर्ण आहे.
बघूया हेड येण्याचा पहिला चेंडू बघूया इथं संधी निर्माण केलेली आहे. शतरक्षक पोचणार नाही, उलटा प्रयत्न जरूर होता. अजय इथून तिसऱ्या धावासाठी गेल्यात आणि वाह क्या बात आहे. 3 धावा पूर्ण केल्या. अतिशय जबरदस्त रनिंग बिटवीन विकेट्स म्हणावं लागेल. जिथे कुठेतरी 1 धाव होती तिथे 3 धावा पूर्ण केल्या. या 3 धावसंख्येने संघ पोहोचेल तो म्हणजे 53 या धावसंख्येवर. नक्कीच चांगला चेंडू होता असं म्हणा. संधी देखील निर्माण झाली होती, पण नक्कीच क्षेत्ररक्षणाकडे कुठेतरी लक्ष द्यावं लागेल, कारण चुका भरपूर महागात पडतील. एक झेल एक जीवनदान. लिंकन याला दिलेलं जीवनदान. बघूया हेडन कुठेतरी कमबॅक आपल्या संघासाठी मिळून द्या. 60च्या मध्ये कुठेतरी रोखण्याचा प्रयत्न असेल का? चांगला चेंडू बघूया इथून डायरेक्ट हिटचा प्रयत्न होता, पण जेडीला माहिती आहे की रिस्क घ्यायला नको, कारण आणखी धावा जातील आणि हात सुद्धा दुखत आहेत. सॅमसन सांगत आहेत, खास मित्र आहेत. नक्कीच UCPL विषयी म्हणायचं झालं तर आपण बघा प्रत्येक वर्षी एकाच संघामध्ये खेळत असतो, एकाच संघाचा आपण अनुभव. पण नक्कीच या स्पर्धेमध्ये काय होतं की आपण नक्कीच वेगवेगळ्या संघातून येतो, एक बॉन्ड तयार करतो, एक मैत्रीची नाती इथूनच तयार होतात. नक्कीच क्षेत्ररक्षणामध्ये काहीसा बदल जरूर करत आहेत. क्षेत्ररक्षणामध्ये काहीसा बदल. कॅप्टन फिपुल बघूया पुन्हा एकदा. ह्यावेळी जबरदस्त फटका. पिकअप स्ट्रोक. चेंडूला पाठवलंय डायरेक्ट पत्रावर. 6 धावा. षटकार. पहिल्या 2 मध्ये धावा नव्हत्या. जेव्हापासून मैदानाच्या लिंकन गेला नक्कीच सर्व चित्रच पलटून टाकली. यावेळी चांगला चेंडू. क्या बात आहे हेडन. नक्कीच मी म्हटलं होतं हेडनकडे क्षमता आहे. 13 चेंडू मध्ये 33 धावा. 2 चेंडू शेवटचे बाकी आहेत. ही पार्टनरशिप महत्वपूर्ण राहील ती म्हणजे नक्कीच जम्बो किंग संघासाठी, कारण 2 यंगस्टर्सने नक्कीच इथून संपूर्ण रिझल्ट स्टारला घाम फोडला त्यांच्या एका मजबूत असलेल्या गोलंदाजी मार्कवर. यावेळी समोरच्या दिशेने बघूया बिपिन, आणि मोठं बिपिन चुकी करणार नाही. ते 14 चेंडूवर 33 धावांची धारदार खेळी. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या लिंकन याच्यासाठी. अफलातून बॅटिंग आपल्या संघासाठी. आता शेवटचा चेंडू असेल. नक्कीच रिझल्ट स्टारकडे गोलंदाज चांगले आहेत, बट त्यांना गोलंदाज कसे काढायचे हे मला वाटतं समजलं. कारण नक्कीच बघा चांगल्या 3 षटकं चांगली झाली होती, त्याच्यानंतर एक 20 धावसंख्येचं षटक भरपूर काही सांगून गेलं. शेवटचा चेंडू पुन्हा एकदा. चांगला चेंडू. बघूया क्षेत्ररक्षक स्वरूप. पुन्हा एकदा थोडीशी चुकी. 2 धावा पूर्ण. बघूया तिसऱ्या धावासाठी गेल्यात आणि इथून काय करतायत मला समजत नाही. आणि 4थी धाव घेता फलंदाज बाद. येस पंच, 1 शॉट आहे. ओके, म्हणजे 2 धावा. दोन धावा असतील या, म्हणजे 62 धावा बनवणं. 63 धावांचं आव्हान ठेवलंय. नक्कीच चांगली फाईट इथून जरूर दिले. बघूया या आव्हानाला कशा प्रकारे सामोरे जाईल तो म्हणजे रिझल्ट स्टारचा संघ. ते नक्कीच आपण येणाऱ्या इनिंग मध्ये नक्कीच गौरांग कदम यांना मी इन्व्हाइट करेन मायक्रोफोनवर. 63 धावांचा आव्हान आहे, तोवर आम्ही डीजेला संधी
चला वळत पुन्हा एकदा मॅचकडे. विनंती असेल क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला लगेचच मैदानाचा ताबा घ्या आणि आघाडीचे दोन्ही फलंदाज देखील पाठवायचे आहेत. पंच देखील पोहोचतील आता मैदानाच्या आत. अजून एक चांगला सामना आहे आपल्या समोर. UCPL आपण पाहतोय आणि आजचा हा दिवस तिसरा आहे, पर्व पाचवा आहे आणि या पुढील काही महिन्यांमध्ये सुद्धा मोठ्या स्पर्धा याच मैदानात तुमच्या भेटीला येणार आहेत. पण त्याआधी वळूयात पुन्हा एकदा UCPLकडे. उत्तम चौक प्रीमियर लीग आपण पाहताय आणि उत्तम चौक प्रीमियर लीग म्हटल्यानंतर आता ही सुवर्ण संधी आहे उत्तरमधील सर्वच नवोदित खेळाडूंना की ते आपलं नाव या ठिकाणी मोठं करू शकतात. ती संधी आहे तुमच्याकडे. तसा खेळ देखील तुम्हाला दाखवावा लागेल. पण आता सेकंड इनिंगला होईल सुरुवात आणि 63 धावा तुम्हाला करायच्या आहेत. इनिंगच्या मध्यार्धानंतर आपण जर पाहिलं ना तर बॅट बोलू लागली होती फलंदाजांची. ज्या प्रकारे फलंदाजी झाली आहे मग नक्कीच उल्लेख असेल स्कॉर्पियन्सचा लिंकन ह्याने देखील चांगलीच फलंदाजी केली आहे. वैयक्तिक जर पाहिलं त्याच्या बॅटमधनं तर 12 बॉल आणि 33 धावांची खेळी त्यांनी केली आहे. अगदी संघाला गरज असताना त्याची बॅट बोलली आहे आणि म्हणूनच आपण जर पाहिलं तर 63 धावा आता लगावल्या गेल्या स्कोअरबोर्डवर. सुरुवात तितकीशी चांगली झाली नव्हती. ऑर्सनला आपण पाहिलं तर स्वस्तात तो बाद झाला, पण त्यानंतर स्कॉर्पियन लिंकन यांनी नक्कीच पुन्हा एकदा मॅचमध्ये आणण्याचं काम केलं आपल्या संघाला. तरी चले वळूयात पुन्हा एकदा मॅचकडे. 63 धावांचं एक लक्ष्य आहे आणि या बिग बॅटल आहे मैदानात आता. पण पाहूया कशा प्रकारे या इनिंगला आता सुरुवात होईल आणि कशा प्रकारे धावा देखील केल्या जातील. पंचांना विनंती आहे लगेचच मैदानाचा ताबा आपण घ्यायचा आहे. आपण जर पाहिलं तर 12:20 आता झालेली आहेत आणि म्हणूनच सांगतोय की जास्त वेळ आता घेऊ नका. लगेचच मैदानाच्या आत जा आणि आघाडीचे दोन्ही फलंदाज पाठवून द्यायचे आहेत. पहिल्या मॅचचा उल्लेख केला तर आपण अर्धशतक पाहिलं अभिषेक पाटील याच्या बॅटमधनं. फक्त 17 चेंडूंमध्ये त्यांनी त्या 50 धावा केल्या. एक हाती तो सामना आपल्या संघाला विजय करून देखील दिला त्यांनी आणि म्हणूनच तो गेल्या मॅचचा मानू तो मॅच देखील बनलाय. मॅच क्रमांक 2चा खेळ आता होतोय. सुवर्ण पंचांनी देखील आपल्या आता भूमिकेत सज्ज व्हायचं आहे. चला आघाडीचे दोन्ही फलंदाज देखील पोहोचवा आणि यानंतर आपण जो सामना पाहणार आहोत तो दोन्ही विजयी संघांमधील तो सामना असणार आहे. विनर विनर या दोन्ही संघांमधील आपण तो सामना खेळवणार आहोत. पण त्याआधी थोडंसं अडथळा आपण पाहतोय. बस मैदानाच्या आत आले कारण शेवटचा स्टॉप असल्यामुळे बसला टर्न घेण्याकरिता हा एकच ऑप्शन आपण पाहतोय. चला बॅट्समन पाठवायचे आहेत लगेच. नाही आहेत. आयोजक वारंवार ती सूचना करतायत की फलंदाजांना पोचवा लगेच. मैदानाच्या तितका वेळ नाही आपल्याकडे. चला अंपायर्स अभी प्रॅक्टिस बंद कराइए. चला तर आघाडीचे दोन्ही फलंदाज आता पोहोचले आहेत मैदानाच्या आत. विपुल आणि जीडीला आपण पाहतोय. दोघांकडे बराच अनुभव देखील आहे. या स्पर्धेत खेळण्याची संधी देखील त्यांना बऱ्याचदा मिळाली आहे आणि विपुलला देखील आपण YCB या संघात वारंवार पाहत असतो. ऑलराऊंडर त्याचा देखील खेळ आपण पाहिला आहे. पण आज ॲज अ आयकॉन ॲज अ मेन प्लेयर तो या टीममध्ये उतरला आहे आणि त्याला संघासाठी आज फलंदाजी करावी लागेल. गोलंदाजी जर आपण पाहिली तर चांगली झाली होती त्याच्यामार्फत, पण तरीसुद्धा 63 धावा लगावल्या गेल्यात. चला क्षेत्ररक्षण सजावून घ्या. फलंदाज पोहोचलेत. आपण इतका वेळ घेऊ शकत नाही आहात आणि 4 षटकांकरिता फक्त आणि फक्त 20च मिनिटं असतील. पहिला चेंडू डिलिव्हर होण्यासाठी आपण जर पाहिलं तर तो वेळ आपण रेकॉर्ड करणार आहोत आणि त्यासोबतच ऑनलाईन तो काउंटर देखील रेडी होईल. जर 4 षटकं तुम्ही 20 मिनिटात पूर्ण केली नाहीत तर अन्यथा 5व्या षटकात तुम्हाला एक अतिरिक्त खेळाडू सर्कलच्या आत आणावा लागेल. चला बॉलरचं नाव आमच्यापर्यंत पोचवायचं आहे. भावेश आहे का? चला भावेश यांनी जर हॅट्रिक घेतली तर कृष्णा याच्याकडून 1000 रुपयांचं पारितोषिक आता भावेशसाठी आलंय. पण ती हॅट्रिक आता पूर्ण करावी लागेल. त्यासमोर एक कडवं आव्हान देखील आहे. जेडी आणि विपुल आहेत आघाडीचे दोन्ही फलंदाज. विपुलला देखील आपण बिग बॅशमध्ये पाहिलं होतं. चांगलाच खेळला होता विपुल सुद्धा.
आणि ती मॅच संध्याकाळच्या सत्रात अगदी रंगली होती जेव्हा भार्गव पाटील यांनी या तडाखेबंदाची फलंदाजी केली होती, पण त्यांच्या जोडीला महत्त्वाचे 3 षटकार लगावणारा हाच तो खेळाडू होता. आता मैदानाच्या आत तो देखील उपस्थित आहे. चला जास्त वेळ न घेता मॅचला करूयात सुरुवात. टाईम जर आपण पाहिला तर आता 12:21 झालेली आहेत आणि 12:21 आपण पहिला बॉल डिलिव्हर करतोय आणि यासोबतच 20 मिनिटांची कालावधी असणार आहे तुमच्याकडे 4 षटक हाताळण्याकरिता. लेट्स प्ले. 63 धावांचा पाठलाग करायचा आहे. एक चांगली फलंदाजी करावी लागेल, चांगली पार्टनरशिप बिल्ड करावी लागेल आणि त्याचकरिता आता जेडी आणि विपुल पोहोचले आहेत मैदानाच्या आत. आपण पाहताय उत्तम चौक प्रीमियर लीग म्हणजेच UCPL पर्व क्रमांक 5 2026चा उत्तन या गावातील सर्वात मोठा क्रिकेटचा महोत्सव. मॅचला होते सुरुवात. पहिला चेंडू यावेळेला हलक्या हाताने खेळलाय कव्हर्सच्या दिशेने. क्षेत्ररक्षक आहेत पण जोपर्यंत बॉल गॅदर करतील ही एक धाव अगदी सहजपणे पूर्ण देखील होईल. एका धावेने आता मॅचचा श्री गणेश देखील झालाय. जेडीला आपण पाहतो स्ट्रायकिंग एंडवर. याच्याकडे देखील बराचसा अनुभव आहे कशा पद्धतीने या मैदानात खेळायचे. सर्वच खेळाडूंना माहिती आहे कारण होम ग्राउंड आहे आणि होम ग्राउंड म्हटल्यावर कित्येक वर्ष आपण देखील याच मैदानात सराव देखील करताय. पण UCPLचा महाविजेता हा एकच होऊ शकतो आणि महाविजेता होण्याकरिता त्याच प्रकारची खेळ देखील तुम्हाला दाखवावा लागणार आहे. मॅचला झाली सुरुवात. आपण जर पाहिलं तर पहिल्या चेंडूवर एक सिंगल आलाय. जेडी आलाय आता बॅटिंग एंडवर. यावेळेला जेडीच्या बॅटला कड लागून बॉल मागच्या दिशेने चाललाय. एक धाव तर नक्कीच मिळेल. दुसऱ्याचा प्रयास होणार नाही कारण तोपर्यंत क्षेत्ररक्षक पोहोचलाय तिकडे. ही एकच धाव आणि या एका धावेने धाव फलक पुढे सरकतोय 2 धावांवर. एक संत सुरुवात आतापर्यंत झाली आहे. पहिल्या मॅचच्या आपण जर उल्लेख केला तर अभिषेकने ज्या प्रकारे फलंदाजी केली होती अगदी चान्स त्याला एकच मिळाला आणि त्यानंतर त्यांनी कल्टिवेट ज्या प्रकारे केलं. पहिलं अर्धशतक आपण पाहिलं या UCPL मधलं ते गेलंय अभिषेक पाटीलच्या नावावर. चांगलाच खेळला अभिषेक. त्याच प्रकारचा खेळ आता विपुल आणि जेडीला दाखवावा लागेल जर या मॅचमध्ये त्यांचं वर्चस्व त्यांना बनवायचं असेल तर. भावेश चांगलाच खेळ आतापर्यंत राहिला आहे भावेशचा. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट आपण त्याला पाहतोय गोलंदाजी करत असताना. यावेळेला कव्हरची दिशा निवडली. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक होता तिकडे. मिसकम्युनिकेशन थोडंसं झालेलं दोन्ही फलंदाजांमध्ये पण शेवटच्या क्षणी सावरले आणि ही एक धाव पुन्हा एकदा कंप्लीट केली आहे. भावेश चांगलीच गोलंदाजी करतोय. अगदी फील्ड सेटअप ज्या प्रकारे आहे त्याच प्रकारे त्याची गोलंदाजी आपण पाहतोय. ज्याला म्हणतात ना बॉलिंग अप टू द फील्ड त्याचप्रमाणे गोलंदाजी राहिली आहे. जिथे त्यांनी क्षेत्ररक्षक लावले आहेत त्याच ठिकाणी तो गोलंदाजी करतोय कारण त्याला माहिती आहे थोडीशी चूक आणि त्या चुकीचं परिवर्तन षटकारामध्ये होऊ शकतं कारण दोन्ही फलंदाज त्याच धाटणीचे आहेत. 63 धावांचा पाठलाग करायचे. 3 धावा आतापर्यंत लगावल्या गेल्या आहेत म्हणजेच काय तर 60 धावांची अजूनही गरज. यावेळेला गतीमध्ये परिवर्तन केलं होतं. बॅटची कड तर लागली आहे. बॉल जातोय पळतोय निघालाय सीमारेषाजवळ. बॉल नाही थांबणार. यावेळेला नशिबाचा चौकार पण 4 धावा तर नक्कीच मिळतील. 4 धावा चौकार. चार चेंडूंचा खेळ आतापर्यंत पूर्ण झालाय. सात धावा आता धाव फलकावर आपण पाहतोय. जेडीच्या बॅटमधनं आता हा आलेला नशिबाचा चौकार आहे. यावेळेला हा नशिबाचा नाहीये. परफेक्ट प्लॅन परफेक्ट एक्झिक्युशन आणि ह्या 4 धावा जेडीच्या बॅटमधनं. फिल्डर होते त्या ठिकाणी पण त्याच्या वरतून हा बॉल निघून गेलाय. चौकार येतोय आता. NS दोन चौकार आता जेडीच्या बॅटमधनं. आता जेडी रंगात आलाय. आतापर्यंत जे षटक चांगलं चाललेलं भावेश त्यावर आता आऊट पडलाय. यावेळेला रिव्हर्स खेळायचा प्रयास होता पण बॅटची कड लागली. बॉल लॉंग स्टॉपला गेला. एक धाव तर पूर्ण झाली आहे. दुसऱ्याचा प्रयास अगदीच होणार नाही कारण त्या ठिकाणून जर आपण पाहिलं तर स्लोप आहे आणि जेव्हा कधी आपण स्लो पूर्ण थ्रो करतो ना तर तर स्पीड जो असतो तो जास्त द्विगुणित होतो. षटक क्रमांक 1 चा खेळ झालाय पूर्ण. पहिला षटकाखेरीज धाव संख्या 12.
खेळ झालाय पूर्ण आणि एका षटकाखेरीज धाव संख्या 12. धावसंख्या आपण पाहतोय धाव फलकावर. आता नवीन गोलंदाज आलाय मैदानाच्या आत. ही आता पार्टनरशिप तोडावी लागेल. या पार्टनरशिपला कुठे ना कुठे एक आळा घालावा लागेल, अन्यथा दोन्ही फलंदाज जर क्लिक झाले तर नक्कीच या मॅचमधनं तुम्हाला खूप लांब घेऊन जाऊ शकतात. चला, वेळेकडे सुद्धा लक्ष द्यायचंय. 20 मिनिटं आहेत तुमच्याकडे. कुठलीही दिरंगाई आम्ही करणार नाही. शेवटच्या षटकात जर तुम्ही टाइम लिमिट पाळला नाहीत तर तो एक खेळाडू तुम्हाला नक्कीच आत घ्यावा लागेल. नवीन गोलंदाज रियाल आहे आता. चांगलाच बॉल पहिला या वेळेला. अगदी मिसबॅलन्स झालेला, डिसबॅलन्स आपण होताना त्याला पाहिलं, पण बॉल चांगला डिलिव्हर केलाय. पण नो बॉल आहे आता. म्हणजेच काय तर आता संधीचं आता करावं लागेल सोडणं. फ्री हिटची संधी असणार आहे. आणि आता स्ट्राईक देखील चेंज झाली आहे. म्हणजेच काय तर क्षेत्ररक्षण सुद्धा आता चेंज होऊ शकतं. विपुल आलाय बॅटिंग एंडवर आता. नो बॉलची संधी आणि त्यानंतर हा फ्री हिटचा बॉल असणार आहे. या चेंडूवर मोठा फटका यायला हवा आणि तेच प्लॅनिंग देखील असेल विपुल याचं. स्ट्राईक चेंज झाली आणि त्याचमुळे आपण थांबायचंय. 2 मिनिटं जरा थांबायचंय. काहीतरी चर्चा होते. आयोजक त्या ठिकाणी पाहणीशा करतायत. अंपायरच्या निर्णयावर आपण ठाम राहतोय आणि पुढील चेंडू फ्री हिट असणार आहे. विपुलकडे आता संधी आहे. जसं मी उल्लेख केला तर मोठा फटका त्याला खेळावा लागेल. धावसंख्या आतापर्यंत चांगलीच आहे, पण यावेळेला एक मोठा मौका आहे आता. नो बॉलचा चेंडू आपण पाहतोय. चांगलाच बॉल हाताळला होता, पण साईड न सांगितल्यामुळे हा नो बॉल आता देण्यात आलाय. मोठा स्ट्रोक यावेळेला लॉंग ऑनचा रिजन अगदी फेकून दिला या बॉलला. बॅट आणि बॉलचं दर्जेदार कनेक्शन. बॉल निघून गेलाय सीमारेखा पार. षटकार UCPL. चूक झाली आणि चुकीला माफी नाही आहे आणि तेच आपण पाहिलं. तुम्ही मौका दिला आता विपुलला बॅट त्याची ओपन करण्याकरिता आणि म्हणूनच षटकार देखील आता आलाय विपुलच्या बॅटमधनं. अशाच प्रकारची फटकेबाजी विपुलला करावी लागेल. महत्त्वाचा खेळाडू आहे, महत्त्वाची मॅच देखील आहे आणि म्हणूनच त्याच प्रकारची कामगिरी देखील करायला पाहिजे. षटक क्रमांक 2 आपण पाहतोय. पॉवर प्लेचं हे देखील षटक आहे. म्हणजेच काय तर सर्कलच्या बाहेर फक्त आणि फक्त 2 खेळाडू तुम्ही उपलब्ध करून घेऊ शकतात. पुन्हा एकदा कव्हरची दिशा. या वेळेला बॉल थांबणारच नाही. फिल्डर हरलेच नाहीत, कारण तितका कडक फटका देखील होता. 4 धावा, चौकार. षटकारानंतर आता चौकार देखील आपण पाहतोय आणि म्हणूनच विपुल ओळखला देखील जातो. विपुलला देखील माहिती आहे की कशा प्रकारे या डावाला आता फुलवायचं आहे, कारण महत्त्वाची मॅच आणि पहिलीच मॅच आहे. पहिल्याच मॅचमध्ये विजय जेव्हा येतो ना, तेव्हा नक्कीच
कॉन्फिडन्स देखील द्विगणित होताना आपण पाहतो. यावेळेला रिऑनच्यावर आता आक्रमण झालंय. यावेळेला झेलबाद होण्याची संधी आहे. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी, पण झेल आता धरतीला दान होताना आपण पाहतोय. संधी आता मिळाली आहे पुन्हा एकदा. गेल्या मॅचमध्ये देखील आपण पाहिलं अभिषेकला ती संधी मिळाली होती आणि त्यानंतर थांबलाच नाही अभिषेक. फक्त उत्तुंग षटकारांची भाषा अभिषेकने बोलली आहे, पण आता विपुलला मिळाली आहे ती संधी आणि स्ट्राईक देखील होईल चेंज. जेडीला आपण पाहणार आहोत बॅटिंग एंडवर. जेडीच्या बॅटमधनं सुद्धा 2 चौकार येताना आपण पाहिलेत. तीन बॉल झालेत. चांगला बॉल या वेळेला, डॉट बॉल येतोय. डॉट बॉल आला या वेळेला, महत्वाचा डॉट बॉल जेडी करिता. शॉर्ट बॉल करायचा प्रयास होता. आता पंच काय निर्णय येतोय पंचांचा. येस, इट इज अ व्हाईट बॉल. व्हाईट बॉल म्हणजे एक एक्स्ट्राची धाव आता ॲड होईल आणि या एका धावेसोबत धावसंख्या आता पुढे सरकते, जाऊन पोहोचली आहे 26 धावांवर. चांगली सुरुवात आपण पाहतोय. विकेट घ्यावी लागेल. विकेट फॅक्टर फार महत्वाचा राहणार आहे या मॅचमध्ये. रिऑलला विकेट घ्यावी लागेल. या वेळेला दर्जेदार चेंडू, अगदी स्नॉटर कानाच्या बाजूने फुंकर देत असताना हा बॉल निघून गेलाय यष्टीरक्षकाच्या हातात. आता शेवटचा एक बॉल शिल्लक असेल. षटकार आलाय तरी सुद्धा रिऑल सांगतोय की मी कमबॅक करू शकतो आणि तेच केलंय देखील. एक चांगला रनअप आहे रिऑलचा. लांबलचक असा हा रनअप आपण पाहतोय आणि डॉट बॉल आलाय. जेडीच्या बॅटला आता काही बॉल संपर्क होत नाहीये. रिव्हर्स खेळायचा प्रयास आणि पुन्हा एकदा बॉल झालाय डॉट. घडलंय काय नक्की मैदानाच्या आत. चला ओव्हर आहे का. चला षटकाची झाली आहे समाप्ती. 2 षटकांअखेरीस धावसंख्या 26. पुन्हा एकदा वेळेचं बंधन आहे मित्रांनो, या गोष्टीकडे लक्ष द्या. 8 मिनिटं आहेत तुमच्याकडे आता शेवटचे 2 षटक हाताळण्याकरिता आणि जास्त वेळ घेऊ नका. लगेचच पुन्हा एकदा सज्ज व्हा बॉलिंग मार्कवर. चला नेक्सन तुम्ही देखील टीम्सना सांगा थोडा स्पीडअप करायला. आता बराच वेळ देखील झाला आहे आपल्याला आणि तोपर्यंत संधी देऊया पुन्हा एकदा आपल्या डीजेला. पुन्हा एकदा कर्णधारांनी आता भावेशवरच भरोसा दाखवलाय, कारण भावेश चांगलाच खेळ राहिलेला. भावेशच्या पहिल्या षटकात तो एक जर चौकार जर वगळला तर एक फटका जेडीच्या बॅटमधनं नक्कीच दर्जेदार आपण पाहिलेला, जो मिड ऑफच्या डोक्याच्या वरतून त्यांनी खेळला होता. पण पुन्हा एकदा भावेशला आता आमंत्रित केलं गेलंय. विकेट आता तुम्हाला घ्यावी लागेल. मैदानाच्या आत आपण जर पाहिलं ना तर काफी अकेला हू हे म्हणण्यापेक्षा हे म्हणा की अकेलाही काफी हू. आणि आता ती विकेट आपल्या नावावर घ्यावी लागेल, कारण अजूनही ही पार्टनरशिप ब्रेक झालेली नाही आहे आणि मैदानात पार्टनरशिपला फार महत्त्व असतं. मग ती बॉलिंगची पार्टनरशिप असू द्यात किंवा बॅटिंगची, एकमेकांची साथ महत्त्वाची असते मैदानाच्या आत. आणि म्हणूनच भावेश याला पुन्हा एकदा भरोसा दाखवत बॉलिंग मार्कवर आता आमंत्रित केलं गेलं आहे. धावसंख्या आपण जर पाहिली तर 26 धावा आहे. आता ही पार्टनरशिप ब्रेक करावी लागेल. पॉवर प्लेचं बंधन देखील आता ओपन झालं आहे आणि म्हणूनच आपण जर पाहिलं तर एक डीप पॉईंट आहे. लॉंग ऑफ, लॉंग ऑन, डीप मिड विकेट आणि एक डीप स्क्वेअर लेगवर क्षेत्ररक्षक आपण पाहतोय. चला वेळ जास्त घेऊ नका. पुन्हा एकदा तीच चर्चा मी करतोय. या वेळेला घडलंय काय. बॅटची कड तर लागली होती पण आता लकी ठरला या वेळेला विपुल. पहिला चेंडू भावेशचा ऑन द मार्क, ऑन द मनी, डॉट बॉलने केली या षटकाची सुरुवात. आता कुठे विपुलने आपली बॅट ओपन करायला सुरुवात केली आहे. भावेशला आपण पाहतोय लवकर स्वतःचं षटक संपवण्याकरता प्रयास त्याचा पाहतोय आपण, पण थोडासा वेळ घ्यावा लागेल मैदानाच्या आत, कारण अतिघाई संकटात नाही असं आपण बऱ्याचदा ऐकलंय. आणि विपुलला जर तुम्ही एक संधी दिलीत ना तर नक्कीच तो बॉल सीमारेखा बाहेर जाऊ शकतो. यावेळेला गतीमध्ये केलेलं परिवर्तन
अगदी फिंगर रोल केले होते. टप्पा पडल्यानंतर हलकासा बाहेरच्या दिशेने वळलाय हा बॉल. डॉट बॉल येतोय, महत्वाचा डॉट बॉल. विपुलला आता थांबवून ठेवलंय. भावेशला मला वाटतं कुठेतरी जायचंय ट्रेन किंवा बस पकडायला. लगेच पळत येतात बॉलिंगसाठी. 2 सलगचे बॉल डॉट आले आहेत आता. आता पारितोषिकं देखील लागतील आजच्या दिवसात. जसे आपण पुढे जाऊ ना अजून पारितोषिकं येतील. 2 चेंडू डॉट. प्रेशर आहे आता. पुन्हा एकदा थांबलेत भावेश. आपण जर पाहिलं तर डेड बॉलचा इशारा येतोय पंचांचा. कारण प्रेशर आता फलंदाजावर आहे, गोलंदाजावर सुद्धा. कारण मॅच महत्वाची आहे. पहिलीच मॅच आपण खेळताय. लीग फॉर्मॅट जरी असला तरी पहिला विजय अगदी कॉन्फिडन्स देऊन जातो. आता फलंदाज थांबलाय. हे तर आपण पाहतोच. एक बॅन्टर आहे मैदानाच्या आत. आता विपुल शेवटच्या क्षणी अगदी साईडला निघून गेलेत. पंच देखील तीच ताकीद देत आहेत की चला दोघांचा आता ट्रायल बॉल झालाय. आता मॅच खेळूयात पुन्हा एकदा. हे सगळं आपण पाहतच राहतो. एक हेल्दी बॅन्टर ज्याला म्हणतो आपण. एक चांगलं कॉम्पिटिशन आहे. भावेश वर्सेस विपुल. यावेळेला पायावर हा बॉल केला होता. त्याला नाही पाहिलंय आणि फेकून दिलंय सीमारेखा बाहेर. विपुल सांगतोय घेऊन या चेंडू, मी नाही थांबणार, लांबच लांब मारणार. हा येतो UCPL षटकार. आता पारितोषिक येऊ लागतील आणि आता पारितोषिक आले सुद्धा विपुल करिता. जर विपुलने ही मॅच जर जिंकवली तर संघाचे मालक रेनॉल्ड यांच्याकडून 500 रुपयांचं एक पारितोषिक त्यांना देण्यात येईल. पण आता भावेश सुद्धा कच्च्या गुरुचा चेला नाहीये. त्याला माहिती आहे कशा प्रकारे कमबॅक करायचंय. 2 डॉट बॉल आले होते, तिसऱ्यावर षटकार. आता हे कॉम्पिटिशन मजेदार होईल. आता हे बॅटल अजून रंगात येईल. विपुल वर्सेस भावेश. पाहूया कोण वरचढ ठरतोय आता. पुन्हा एकदा शरीर भेदक मारा तर केला होता. त्याकडे क्षेत्ररक्षक आहेत आणि एक धाव मिळेल. त्या बघा बॉल पकडण्याच्या नादात अगदी त्या मुलाला ढकलून दिलंय. होडीवरनं डायरेक्ट समुद्रात पडलाय तो आता. चला सर्वांनी आता बाजूला व्हायचंय तिथून. आपण पाहतोय खेळाडू काय ऐकणार नाहीयेत. अभिषेक माझा आवाज जर पोहोचत असेल तर प्लीज सर्वांना तिथून उचलायचंय. कारण अगदी टुरिस्ट स्पॉट सारखे सगळे बसलेत तिकडे गोव्याच्या किनाऱ्यावर. आणि ज्या प्रकारे आता धक्का दिलाय ना मला वाटतं सगळे स्वतःहूनच उठतील आता. चला सगळ्यांनी उठा लगेच. मुलांना तिकडून उठा. चला वळूयात पुन्हा एकदा मॅचकडे. आता मॅच अजून रंगात आली आहे. धावसंख्या आता 34ला जाऊन पोहोचली आहे. यावेळेला फटका तर खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. चांगला एफर्ट आपण पाहतोय. एक धाव तर झाली आहे. दुसऱ्यासाठी निघाले. जेडी देखील निघालाय आणि थ्रो होईल त्याआधी या 2 धावा पूर्ण होत आहेत की नाही. नक्कीच या 2 धावा पूर्ण झालाय. चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स. जेडी आणि विपुल एकमेकांना यस नो वेटचा कॉल अगदी दर्जेदारपणे देत आहेत आणि या 2 धावा देखील पूर्ण होताना आपण पाहतोय. या पुढील मॅच विनर विनर असे दोन्ही संघ खेळताना आपण पाहणार आहोत. शेवटचा बॉल आहे या षटकातील. लास्ट बॉल टू गो. यावेळेला गतीमध्ये केलेलं परिवर्तन आहे. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. डीप पॉइंटला म्हणूनच तो क्षेत्ररक्षक ठेवला होता. षटकाची आता होईल समाप्ती आणि षटकाखेरीज धावसंख्या आपण जर पाहतोय 37 धावा. आता पुढील काही षटकांमध्ये ही मॅच अजून रंगतदार स्थितीत होईल. चला पाण्याची मागणी झाली आहे, पाणी पोचवायचंय. जोपर्यंत ड्रिंक्स ब्रेक आहे डीजेला पुन्हा एकदा देऊयात संधी. ओव्हर टू यू डीजे.
गरज आहे. पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत करतोय. आपण पाहत आहात, अनुभवत आहात UCPL म्हणजेच उत्तर चौक प्रीमियर लीग. 5वं पर्व आहे आणि यातच सर्व आहे. आपण पाहतोय प्रेक्षकांची देखील आता गर्दी वाढू लागली आहे आणि आता 12 चेंडू 26 धावांची गरज आहे. आणि वेळेचा जर आपण उल्लेख केला, चला कॅप्टन आपण लक्ष द्यायचंय. 2 मिनिटात आपल्याला हे षटक पूर्ण करायचंय, अन्यथा शेवटच्या षटकात आपल्याला एक खेळाडू आत घ्यावा लागेल. 2 मिनिटं आहेत आपल्याकडे हे षटक हाताळण्याकरिता. सुप्रिय नवीन गोलंदाज. 12 चेंडू 26 धावांची गरज. 12-26. आणि हाच तो गोलंदाज होता ज्यांनी बॅटिंग देखील अगदी दर्जेदार केली. त्याच्या बॅटमधनं आपण पाहिलं तर 33 धावा आल्या होत्या आणि आता 12 चेंडू 26 ची गरज आहे. 12 चेंडू आणि 26 ची गरज असताना आता गोलंदाज सज्ज झालाय. क्षेत्ररक्षक देखील विखुरलेला आपण पाहतोय. आता पुन्हा एकदा तेच घडतंय. विपुल सांगतोय जर तुला वेळ लागतोय तयार व्हायला तर मी देखील तयार होईल. पण यावेळेला बॉलर खरं पाहायला गेलं तर रनअपमध्ये त्यांना चूक झाली होती आणि म्हणून ते थांबले. पण विपुल कुठे पळत होते हे कळायला मार्ग नाहीये. 12 चेंडू 26 ची गरज. मॅच रंगली आहे आता. दुसराच सामना आपण पाहतोय आणि तो देखील आता दर्जेदार रंगलाय. विपुलनी त्याच्या स्टाईलमध्ये आता बॅट फिरवली आहे. 12 चेंडू 26 ची गरज. पहिला चेंडू विपुलसाठी अगदी फुल टॉस होता. फुल टॉसवर फुल टोल वसूललाय आणि बाहेर फेकून दिला या चेंडूला. 12-26 ची गरज होती. आता 11 बॉल आणि 20 धावांची गरज. येस डीजे. मॅच बॉल आलाय मैदानाच्या आत आणि म्हणूनच त्या दोन्ही बॉल आपल्या पंचांकडे द्यायचे आहेत. 11 चेंडू आणि 20 धावांची गरज आहे. सुप्रियनवर आता हल्ला चढवलेला आपण पाहतोय. पण कमबॅक तुम्ही करू शकता. 12 चेंडू 26 करायचे होते, आता 11 मध्ये 20 करायचे आहेत. म्हणजेच काय 1 ते 2 डॉट बॉल, 1 ते 2 विकेट जर आल्या नाही मॅचमध्ये तर पुन्हा एकदा पारडं पडताना आपण पाहू शकतो. रेनॉल्ड त्या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांनीही पारितोषिक देखील लावलंय विपुलकरिता. 500 रुपयांचा कॅश प्राइज देण्यात येईल जर त्यांनी ही मॅच जिंकवून दिली तर स्वतःच्या संघाकरिता. पण आता 11 चेंडू 20 ची गरज. सुप्रियन आणि विपुल यांच्यामधील हा बॅटल आपण पाहतोय. चांगली रंगली आता ही मॅच. 11 बॉल 20 धावांची गरज. यावेळेला चांगला बॉल येतोय. डॉट बॉल आलाय आता. 1 तेरी तो 1 मेरी. तू शेर तो मैं सवा शेर. हेच आपण पाहतोय मैदानाच्या आत. पुन्हा एकदा आता समीकरण बदलेल. 10 चेंडू आणि 20 धावांची गरज. 10 बॉल 20. आणि अशा प्रकारे आपला टाइम देखील समाप्त झालेला आहे. म्हणजेच काय तर पुढच्या षटकात एक अतिरिक्त खेळाडू सर्कलमध्ये घ्यावा लागेल तुम्हाला. अजून एक चांगला बॉल. अगदी कॉइन बॉक्स डिलिव्हरी. हा बॉल जर आवडला असेल तर एकदा टाळ्या व्हायला पाहिजेत मित्रांनो. अशा वेळेला अगदी ऑन द मार्क गोलंदाजी आपण पाहतोय. बिलकुल ब्लॉक होलमध्ये. विपुलने देखील सन्मान दिलाय त्या चेंडूला. विपुलला देखील माहीत होतं की या चेंडूवर करू तर नक्की काय. परफेक्ट डिलिव्हरी, परफेक्ट एक्झिक्युशन आणि परफेक्ट हँडल देखील करता येते प्रेशर सिच्युएशनला. आता जेडी आले स्ट्रायकिंग एंडवर. जेडी कडे ती क्षमता आहे. जेडी कडे मोठे फटके खेळण्याची संधी देखील आहे. आता 9 चेंडू 19 धावांची गरज. जेडी ऑन स्ट्राईक. यावेळेला जेडीने बॅट जोरात फिरवली होती. 1 धाव तर नक्कीच मिळेल. दुसऱ्याचा प्रयास होणार नाही. विपुल सांगतोय तू थांब, मी स्ट्राईक माझ्याकडे ठेवतो. आणि नक्कीच आता हा कॉन्फिडन्स जो त्यांनी दाखवलाय या मॅचमध्ये, कॉन्फिडन्सच तुमचा सर्वात मोठा आता बूस्टर असणार आहे. पुन्हा एकदा समीकरण बदलतंय. 8 चेंडू आणि 18 धावांची गरज. 8 मध्ये 18. सुप्रियनला आता या 2 चेंडूंमध्ये त्याचा सर्वस्व पणाला लावावं लागेल. या 2 चेंडू त्याला चांगले आता हँडल करावे लागतील. 8 बॉल 18 ची गरज आहे. मैदानात मॅच आता रंगली आहे. रंगतदार स्थितीत आता सामना येऊन पोहोचलाय. आतमध्ये 18 ची गरज होती. यावेळेला बॅट फिरवली आहे. 1 धाव तर मिळेल. दुसरीचा प्रयत्न होईल का आता पाहावं लागेल. नाही. वॉट अ थ्रो. वाह, अगदी दर्जेदार थ्रो.
आणि उत्तनवासियांच्या हातात ताकद आहे ना, तेच आता सिद्ध देखील ते करतायत. पहा ना, कुठून तो थ्रो अगदी किपरच्या हातात. विपुलकडे संधीच नव्हती दुसरी धाव घेण्याची. दीपक अजून एक फिट अँड फाईन असा खेळाडू आपण पाहतोय. त्याच्या हातात हा बॉल विसावताना आपण पाहिला आणि डिरेक्ट हिट देखील विकेट किपरच्या दिशेने. आता शेवटचा एक बॉल असेल. 7 चेंडू आणि 17 धावांची गरज आहे. हा क्रुशियल बॉल आहे जेडी करिता. जर या चेंडूवर जर षटकार आला तर नक्कीच पुन्हा एकदा मॅच मध्ये येण्याची संधी आहे आणि जर विकेट आली तर सुप्रियन नक्कीच कॉन्फिडन्स त्याचा अजून बूस्ट होईल. 7 चेंडू 17 धावांची गरज आहे आता मैदानाच्या. 7 बॉल 17 धावा. 7 बॉल 17 असं समीकरण आता राहिलंय. पाहूया जेडी की सुप्रियन, सुप्रियन की जेडी. जेडीने यावेळेला बॅट फिरवली आहे. किती धावा येतील? वा जेडी वा, किती धावा. चेंडू निघून गेलाय सीमा रेखा पार. जेडीच्या बॅट मधनं UCPL षटकार. 6 धावा. हा फार महत्वाचा बॉल आहे. 7 मध्ये 17ची गरज होती आणि आता 6 मध्ये 11 धावांची गरज आहे. चलिए अंपायर, एक एक्स्ट्रा प्लेयर आपको सर्कल के अंदर लेने के लिए कहना है. चला बॉल द्यायचा आहे. मैदानाच्या बॉलची मागणी होते. 6 बॉल 11 धावांची आता गरज आहे. काय रंगली आहे मॅच आता. 6 मध्ये 11 करायचे आहेत आणि 11 करताना पाहूया काय घडतंय आणि काय बिघडतंय. 6 बॉल 11 धावांची गरज. UCPL आपण पाहताय उत्तम चौक प्रीमियर लीग 2026. 6 बलाढ्य सामना आता रंगलाय मैदानाच्या आत. या मॅच नंतर आपण विनिंग असे 2 टीम मध्ये तो सामना पाहणार आहोत. पण त्याआधी नजरा सर्वांच्या आता मैदानात आहेत. 6 चेंडू 11ची गरज आणि विपुल आहे स्ट्रायकिंग एंडवर. जेव्हा जेडीच्या बॅट मधनं गरज होती तेव्हा हा षटकार देखील आलाय. जेडीने सांगितलंय मैं किसी से कम नहीं, कारण तो षटकार अगदी एक चांगला आणि टेक्निकल स्ट्रोकवर खेळलाय त्यांनी. चला, तुम्ही टाइम लिमिट आता जास्त घेतल्यामुळे एक खेळाडू तर नक्कीच तुमचा आता बंधनाच्या आत येईल. आणि तरी सुद्धा 6 बॉल 11 धावांची गरज आहे. दोन्हीही संघ लढतायत, झुंजतायत, संघर्ष करतायत आणि अरमान देखील आता सज्ज झालाय. अरमानकडे सुद्धा ती क्षमता आहे पण त्याच्या समोर विपुल आहेत. आपल्या समोर कोण आहे याला बघू नका, आपल्याला काय येतं यावर आपला भरोसा ठेवा. 6 बॉल 11, मॅच आता रंगात आली आहे. विपुल आहेत एका बाजूला, जेडीला आपण पाहतोय नॉन स्ट्रायकिंग एंडच्या दिशेने, तर अरमान गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय. 6 बॉल 11 धावांची गरज. पहिला चेंडू यावेळेला विकेट जाण्याची दाट शक्यता आहे आणि हो, विकेट देखील गेली आहे. विपुल माल्या बॅक टू द पवेलियन. अरमानच्या खात्यात पहिल्या चेंडूवर पहिला धक्का, वॉल विकेट. पाच चेंडू आणि आता 11 धावांची गरज आहे. काय रंगली आहे ही मॅच, अगदी बहरात आली आहे. आता प्रेक्षक देखील जे बसले होते ना ते आता उठून उभे राहिले असतील. 5 बॉल 11 धावांची गरज आहे. विपुलला क्रुशियल क्षणी आता जावं लागतंय पवेलियनच्या दिशेने. अरमानच्या नावावर जाते ही सफलता आणि विपुल देखील काहीतरी समजवताना दिसतोय आपल्या खेळाडूंना की कशा प्रकारे आता या 11 धावा तुम्हाला गोळा करायच्या आहेत. चला एकदा विपुलसाठी टाळ्या व्हायला पाहिजे. 16 चेंडू आणि वैयक्तिक 33 धावांवर विपुल खेळलाय
आणि आता 5 चेंडूंमध्ये 11 धावांची गरज आहे. 5 बॉल 11. मॅच रंगली आहे, जसा मी उल्लेख केला होता. UCPL मधील सर्व खेळाडू आता सज्ज झाले आहेत. उत्तनवासी देखील अगदी मनापासून या स्पर्धेला प्रेम दिलंय त्यांनी आणि म्हणूनच ही स्पर्धा 5व्या पर्वात येऊन पोहोचली आहे. आणि त्यामधील आजच्या दिवसातील हा दुसरा सामना आणि आता 5 चेंडू आणि 11 धावांची गरज आहे. जेडी ज्याच्या बॅटमधनं 2 चौकार आणि 1 षटकार आलाय तो आता नॉन स्ट्रायकिंग एंडच्या दिशेने आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आत पोहोचलाय. हेडनकडे देखील मोठे फटके खेळण्याची क्षमता आहे आणि म्हणूनच त्याला आता 1 डाऊनच्या क्रुशियल पोझिशनला आता पाठवलंय मैदानाच्या आत. 5 बॉल 11 धावांची गरज. पाहूया काय घडेल, काय बिघडेल या मॅच मध्ये. आता 5 बॉल 11. चला जास्त वेळ घेऊ नका, लगेच तयार व्हा. चला रिदम 11 कर्णधार लगेच या मंचावर. रिदम 11 कर्णधार. पाच चेंडू 11 धावांची गरज. मॅच आली आहे रंगात. आपण पाहता UCPL. 5 बॉल 11. अजून एक चांगला बॉल. वाह, अरमान अगदी कॉइन बॉक्स बॉलिंग करतोय आता आणि यावेळेला प्रेक्षकांनी स्वतःच टाळ्या वाजवल्यात. आता आहे समीकरण 4 चेंडू 11ची गरज मैदानाच्या आत. जेडी स्वतःकडे आता स्ट्राईक घेतील का हेडनवर ते भरोसा करतील, ही देखील पाहण्याची एक मोठी गोष्ट राहिली. 4 चेंडू 11ची गरज. 4 बॉल 11. अरमान की हेडन, हेडन की अरमान. 4 बॉल 11, 11 बॉल 4 असं समीकरण. यावेळेला हेडननी सांगितलंय मला फरक पडत नाही कारण माझा खेळ आहे मॅजिकचा, मला फरक पडत नाही लॉजिकचा. षटकार आलाय, सीमारेखा बाहेर जाऊन पडलाय हा बॉल. 6 धावा. यस DJ. हलगी नाही, पूर्ण ढोलच वाजवला हेडननी. ज्या प्रकारे षटकार आलाय ना, आता समीकरण काहीसं सोपं केलंय. 3 चेंडू आणि आता 5 धावांची गरज आहे. 3 मध्ये 5. अजूनही हा सामना वळू शकतो. डॉट बॉल करावा लागेल, विकेट घ्यावी लागेल. यावेळेला बॉल तर चांगला होता, पुन्हा एकदा नेटला जाऊन आदळतोय हा बॉल. किती धावा मिळतील, क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. थ्रो होईल तोपर्यंत पाहूया काय घडतंय. थ्रो तर चांगला होता, बॅकअप देखील चांगलं. पुन्हा एकदा आता समीकरण बदलतंय. 2 चेंडू आणि 3 धावांची गरज. आता 2 बॉल 3 धावांची गरज आणि कंपल्सरी चेज हा फॉर्मॅट नाहीये मित्रांनो, लक्षात घ्या. सुपर ओव्हर आपण खेळवणार आहोत. जर हा सामना बरोबरी सुटला तर 2 चेंडू 3 धावांची गरज. 2 बॉल 3ची गरज आहे या मैदानाच्या आत. हेडन स्ट्राईकवर आहे, ज्यांच्या बॅटमधून तो मोठा षटकार देखील आलाय. 2 बॉल 3ची गरज. चला प्रेक्षकांना विनंती आहे, सामना आवडला असेल तर एकदा टाळ्या होऊन जाऊ द्या. 2 बॉल 3 धावांची गरज. या वेळेला समोरच्या दिशेने खेळलेला स्ट्रोक आहे, क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी, चूक करतायत. थ्रो झालाय आणि या वेळेला फलंदाज बाद. जेडी याला परतावं लागतंय. मॅच आता रंगात आली आहे. जेडी अगदी निराश आपण पाहतोय, पण क्रेडिट देईन यावेळेला अरमानला. षटकार जरी आलेला असला त्याच्या बॉलिंगवर तरी तो सांगतोय मला फरक पडत नाही त्या षटकाराचा, मी पुन्हा एकदा आपल्या संघाला मॅच मध्ये घेऊन येऊ शकतो. समीकरण आता बदलतंय. 1 बॉल आणि आता 2 धावांची गरज. 1 मध्ये 2 करायचे आहेत, पण त्याआधी पुन्हा एकदा ऐकूया एक सुमधुर गीत. चेंडू आणि 2 धावांची गरज आहे. पाहायला गेलं तर या 2 धावा होऊ देखील शकतात, कदाचित या होणारही नाहीत आणि सुपर ओव्हर देखील होऊ शकते.
आणि जर ती एकच धाव जर आली तर सुपर ओव्हरची संधी आणि या UCPL मध्ये या पर्वात पहिली सुपर ओव्हर देखील होऊ शकते. मॅच रंगली आहे. चला उत्तरवासियांनो एकदा टाळ्या आणि शिट्ट्यांचा आवाज होऊन जाऊ द्या. एक बॉल 2 धावांची गरज. UCPL आता आली आहे रंगात. एक चेंडू आणि 2 करायचे आहेत. हेडन ज्याच्या बॅटमधनं षटकार आलाय, पण आता स्थिती वेगळी आहे, परिस्थिती दुसरी आहे. प्रेशरमध्ये गमावून स्वतःला चालत नाही. प्रेशर सिच्युएशनमध्ये स्वतःला सांगायचंय अकेला ही काफी हूं मेरे भाई. एक बॉल 2 धावांची गरज. एक धाव जर झाली तर सुपर ओव्हर. एकदा दोन्ही संघांसाठी पुन्हा एकदा उत्तरवासियांनो आवाज होऊ द्या टाळ्या आणि शिट्ट्यांचा. एक बॉल 2 धावांची गरज. आता प्रेशर सिच्युएशन आहे. अरमान की हेडन, हेडन की अरमान. एक बॉल 2 करायचे आहेत. मॅच रंगली आहे आता. डिक्का स्पोर्ट्सवर देखील आता गर्दी झाली असेल. एक बॉल 2. अरमान होतोय सज्ज. आणि आता घडलंय काय, घडलंय काय तर सुपर ओव्हरची संधी आहे आणि पहिली सुपर ओव्हर होते की नाही अजूनही डोकं लावलं जातंय मैदानाच्या आत. आणि चला पहिली सुपर ओव्हर UCPL मधली आपण पाहणार आहोत. LB करिता रिव्ह्यू नाहीये. LB करिता रिव्ह्यू नाहीये. ऑन फील्ड अंपायरनी सांगितलंय लाईन आपण मिस केलेली आहेत. तर चला सुपर ओव्हरकडे आता वळतोय. आयोजक सांगतील तुम्हाला कशा प्रकारे सुपर ओव्हर आपण खेळवणार आहोत, कुठले फलंदाज कुठले गोलंदाज. येस DJ गाणं तर वाजलंच पाहिजे. आता पहिली सुपर ओव्हर UCPL मधली. चला आता सुपर ओव्हरचा थरार आपण पाहणार आहोत मैदानाच्या आत. UCPL आणि या UCPL मधली पहिली सुपर ओव्हर. चला सेकंड ज्यांनी बॅटिंग केली त्यांनी आपले 3 फलंदाज आता सज्ज ठेवायचे आहेत आणि त्यांची नावं आमच्यापर्यंत पोहोचवा. तुमचे कुठले 3 फलंदाज असणार आहेत. चला फिल्डिंग टीम आपण आपली फिल्डिंग सजवून घ्या लगेचच. हॅलो लगेच आपण वळतोय सुपर ओव्हरकडे.